माझं नाव आहे सरोज रमेश उपगनलावार. मी जितूची आई आहे. आता आपण कन्यका देवीची कथा अगदी थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. कैलासावर आपण हा वैश्य समाज राहत होतो आणि महादेवाची नितांत भक्ती करत होतो. श्रद्धेने प्रेमाने महादेवाजवळ राहतो. आपला आनंद द्विगुणित होत होता. पण भगवंताला वाटलं ह्या वैश्य समाजाला आपण भूतलावर पाठवावं. भूतलावर हे व्यापार करतील आणि सोनं रत्न मणी याचा व्यापार करतील, शेती करतील, हे आनंदाने राहतील असं भगवंताच्या मनात आलं आणि त्यांना आपल्या वैश्य समाजाला भूतलावर पाठवलं. भूतलावर पाठवल्यानंतर तिथं समाधी नावाचा एक वैश्य होता. भूतलावर आला. तो आपल्या पत्नीसह पुत्रासह अतिशय आनंदाने राहत होता. त्याचा व्यापार वगैरे अगदी चांगला होता आणि तो आनंदाने राहत होता. तो चारही पुरुषार्थ करत होता. चार पुरुषार्थ म्हणजे काय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आपण धर्माचं आचरण करतो नाही करतो माहित नाही. आपण धर्माचं आचरण आणि अर्थ काम हे मात्र आपण सदोदित करत असतो आणि मोक्षासाठी आपण प्रयत्न करत नाही. पण हा पुरुषार्थ करत होता आणि मोक्षाला जाण्यासाठी भगवंताची प्रार्थना सुद्धा करत होता. अशा रीतीने हा आनंदात समाधी हा आनंदात राहत होता. पण आनंद हे जीवनात नेहमीच सातत्याने राहत नाही. कारण जीवनात सुख आणि दुःख हे येतातच. सुख आणि दुःख जीवनात राहणारच. तसंच या समिधाला काय झालं? दुःखाने घेरलं. त्याला व्याधी उत्पन्न झाली आणि तो आजारी होता. पण बघा त्याच वेळेला कशी नियतीची वेळ असते. त्याच्याच पुत्रांनी आणि त्याच्या बायकोनी पत्नीनी त्याची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला. हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटलं. राग सुद्धा आला की मी यांच्यासाठी एवढं करतो तरी पण हे असे वागतात. त्यामुळे त्याला अतिशय दुःख झालं आणि रागाने तो वनात निघून गेला. वनात निघून गेल्यानंतर एका वनात जाता जाता त्याला एक नदी लागली आणि त्या नदीवर तो बसला असता नदीच्या काठी. त्यावेळेला काय झालं? सुरत नावाचा राजा तिथे आला आणि तो पण तिथं बसला आणि दोघांनी एकमेकांनी आपले आपले दुःख सांगून दिले. काय दुःख होतं त्या राजाला? तर राजाचं राज्य शत्रूंनी घेतलं होतं. पण प्रधानांनी कट रचले होता. त्यामुळे ते राज्य हारला होता आणि त्याला वाटलं की आपण आता राज्याचं काहीही करू शकत नाही. त्यामुळे तो अतिशय दुःखी होता आणि म्हणून सुरत राजा तिथे जंगलात आला आणि त्यावेळेला या दोघांनी एकमेकाचं आपलं दुःख सांगून घेतलं आणि त्यांना दुःखाने अतिशय वाईट वाटलं होतं. पण लगेच राजाला लक्षात आलं की मी नेहमीच शिकारीला येत होतो आणि इथे सुमेध नावाचे ऋषी राहत होते आणि त्या ऋषीजवळ आपण जाऊ, आपलं दुःख काही कमी होईल का ते पाहूया. म्हणून ते तिथं सुमेध ऋषीच्या आश्रमात राहायला लागले. सुमेध ऋषीच्या आश्रमात सगळे पशु पक्षी प्राणी अगदी खेळीमेळीने राहत होते. हे त्यांनी पाहिलं आणि ते दोघे तिथे राहू लागले. पण त्यांचं मन लागेना. माणसाचं मन कसं असतं ते संसारातच बुडलेलं असतं. त्यामुळे ते ऋषीच्या आश्रमात राहून सुद्धा त्यांचं मन लागेना. दोघे आपलाच विचार करत होते. एवढं त्यांना त्रास झाला तरी पण ते आपलाच विचार करत होते. हे सुमेध ऋषींनी जाणलं. सुमेध ऋषीला वाटलं या दोघांचं दुःख मी कसं दूर करू. त्यामुळे सुमेध ऋषींनी एकदा त्यांना बोलवलं आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, प्रेमाने हात फिरवला. त्यांना विचारलं तुम्ही दुःखी का? ते म्हणाले काय करावं, आमचं मन अजूनही चंचल आहे, आम्ही त्याच दुःखात राहतो. त्यावेळेला सुमेध ऋषी म्हणाले आपण कारण मनुष्य आहोत. मनुष्य हा फक्त स्वार्थी असतो आणि बुद्धिमान असतो. तो काय करतो? फक्त आपलाच विचार करतो आणि अपेक्षा करतो. जेव्हा अपेक्षा करतो त्या अपेक्षेचा भंग होतो आणि दुःख निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही दुःखी आहात. तर मी तुम्हाला सांगतो की पक्षी बघा घरट्यामध्ये पिले असतात, कुठून कुठून दाणा आणतात, आपल्या पक्षाला खाऊ घालतात आणि त्यांना उडायला शिकवतात. आणि उडायला शिकवल्यानंतर ते जेव्हा दाणा चुकतील त्यावेळेला त्यांना ते सोडून देतात. त्यांचा मोह करत नाही. म्हणून पशु पक्षी कसे आनंदात असतात. पण मनुष्य ते करू शकत नाही. त्यामुळे तो दुःखी होतो. आणि त्यावेळेस त्यांनी सुमेध ऋषींनी त्यांना आहे ना देवी भागवत सांगितलं. देवीच्या अनेक कथा सांगितल्या. देवी कोणची महिषासुर मर्दिनी, दुर्गा, चामुंडा,
चामुंडा इतका, वैष्णवी अनेक देवांच्या कथा सांगितल्या. आणि या देवींनी जन्म कशासाठी घेतला? देवींनी दुष्टाचं दुर्जन करण्यासाठी आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी प्रत्येक देवीने वर जन्म घेतला होता. असं ते सगळं प्रवचन त्यांनी त्या दोघांना सांगितलं. आणि त्यांना सांगितलं, मी तुम्हाला एक मंत्र देतो. हा मंत्र कसा सिद्ध मंत्र आहे आणि हा जर तुम्ही अहोरात्र जप केला, म्हणजे प्रत्येक श्वासापर्यंत हा जर मंत्र तुम्ही जपला तर नक्कीच हा मंत्र सिद्ध होतो. असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी मंत्र सांगितला, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हा मंत्र त्यांना सांगितला आणि सांगितलं की हा मंत्र तुम्ही रात्रंदिवस जपा आणि जपल्यानंतर तुम्हाला नक्की सिद्धी प्राप्त होईल. त्यावेळेला ह्या दोघांना वाटलं, आपल्याला ऋषीमुनीने एवढा हे केलं तर आपण नदीकाठी जाऊन रोज हा सिद्ध मंत्र म्हणूया. पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस ते नदीवर जात होते आणि हा मंत्र जपत होते. अहोरात्र जपत होते. आणि अहोरात्र जपल्यामुळे काय झालं, त्यांना वाटायला लागले की आपण एक छोटीशी देवीची मूर्ती तयार करूया. आणि त्यांनी मग तिथंच मातीची एक छोटीशी मूर्ती तयार केली आणि मूर्ती तयार करून तिथे स्थापना केली. आणि रानातील फळं फुलं जे काही भेटल ते आणून रोज देवीची मनोभावे पूजा करत होते, श्रद्धेने पूजा करत होते, निराहारी राहत होते. आणि रात्रंदिवस हा निवारण मंत्र रात्रंदिवस चालू करत होते. अशा रीतीने मंत्र चालू होता. आणि खरोखरच काही दिवसात त्यांना सिद्धी प्राप्त झाली आणि देवी प्रसन्न झाली आणि मंत्राची सिद्धी प्राप्त झाली. देवी अगदी 6 वर्षाच्या बालिकेमध्ये अति सुंदर रूपात प्रगट झाली. देवी म्हणाली त्यांना, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. राजाने आपलं राज्य मागितलं आणि देवीने त्याला राज्य दिलं. राज्यात जायला सांगितलं. तुला आता कुणीही राज्यावरून काढून टाकणार नाही हे पण सांगितलं. नंतर हा सुमेधा जरा हुशार होता समाधी. आणि तो म्हणाला की नाही, हे देवी, माझी जी ममता आहे, अहंकार आहे, आसक्ती आहे, हे माझ्यातून बाहेर काढ आणि पुढच्या जन्मी तू माझ्या पोटी जन्माला ये. त्यांनी इतका सुंदर वर देवीला मागितला. देवीने त्यावेळी तथास्तु म्हटलं. आपल्याला देवाला काय मागावं हे सुद्धा त्या सुमेधाकडून शिकावं लागतं. आणि त्याने तो वर मागितला. देवी प्रसन्न झाली. देवी अदृश्य झाली. त्यानंतर हा समाधी देवीचं नामस्मरण अहोरात्र देवीचा जप करत होता आणि त्यातच त्याचं प्राणज्योत माळवली त्याची. त्यानंतर पेनीगुंडा इथे कुसुमश्रेष्ठी नावाच्या वैश्याच्या याच्यात त्यांनी समाधीने जन्म घेतला. आणि त्याची पत्नी ही वैश्याची होती. तिचं नाव कौसुंबी असं होतं. कौसुंबी आणि कुसुमश्रेष्ठाचा विवाह झाला. मी अगदी थोडक्यात घेत आहे बरं का. कुसुमश्रेष्ठी आणि कौसुंबीचा विवाह झाला आणि काही त्यांना मूलबाळ वगैरे नव्हतं. त्यामुळे ते देवाची प्रार्थना करत होती की आम्हाला मूलबाळ का नाही. मग त्यांनी जेव्हा त्यांचे गुरु होते भास्कराचार्यांनी सांगितलं, तुम्ही जसा दशरथाने आपला यज्ञ केला होता, तो यज्ञ जर तुम्ही पुत्रकामेष्टी यज्ञ जर तुम्ही केला तर तुम्हाला सुद्धा पुत्ररत्न प्राप्त होईल. आणि त्यामुळे मग पुन्हा पुत्रकामेष्टी यज्ञ चालू केला आणि अग्निकुंडातून देवी प्रसन्न झाली. देवीने हातात खिरीचं पात्र आणलं आणि खिरीचं पात्र त्यांनी कुसुमश्रेष्ठीच्या हातात दिलं. कुसुमश्रेष्ठीने आपल्या पत्नीच्या हातात दिलं आणि पत्नीने ते ग्रहण केलं. काही दिवसामासा तिला दिवस राहिले. मन आणि तन अतिशय सुंदर झालं तिचं. अगदी पुलकित होऊन गेली ती, कारण तिच्या उदरी देवीचा जन्म होणार होता. त्यामुळे ती अतिशय मनाने शांत झाली होती. आणि काही दिवसातच जसं वैशाख महिना, पुनर्वसू नक्षत्र, शुक्ल पक्षाची दशमी, वार शुक्रवार अशा शुभवेळी 2 पुत्रांना तिने जन्म दिला. जुळे पुत्र झाले. एक पुत्र झाला. आधी कन्यकेचा जन्म झाला आणि नंतर एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव ठेवलं भास्कराचार्यांनी, विरूपाक्षाचं नाव ठेवलं आणि कन्येचं नाव ठेवणार तेवढ्यातच आकाशवाणी झाली. आकाशवाणीमध्ये सांगितलं की ही कन्या कोण आहे, ही विष्णूची भगिनी आहे आणि त्यामुळे तिला वासवी असं म्हणतात आणि ही कन्येच्या रूपात कार्य करणार आहे, त्यामुळे हिला कन्यका असं म्हणणार आहेत.
आणि साऱ्या ब्रह्माचं पालन पोषण करणारी आहे, ब्रह्मांडाचं. त्यामुळे हिला ब्रह्मचारिणी सुद्धा हे नाव पडलेलं आहे. पण ही आपल्या समाजात वासवी कन्यका म्हणून प्रसिद्ध होणार आहे असं तिने सांगितलं. असं आकाशवाणी झाली. त्यामुळे हिचं नाव कन्यका असं ठेवलं. आणि ही कन्यका अतिशय सुंदर होती, रूपवान होती. जसे कमल लोचनी, कमल नयनी अशी तिचे अधर सुंदर, गोरी गोरवर्ण, अतिशय सुंदर होती ही कन्यका. पाहत शुक्ल चंद्राच्या पक्षाप्रमाणे ही मुलं वाढायला लागली. राजाला अतिशय आनंद झाला. त्यांनी खूप कुसुमश्रेष्ठीला, राजाला नाही, कुसुमश्रेष्ठीला आनंद झाला आणि तो खूप दानधर्म केला. कारण त्याला 2 पुत्र झाले. आणि त्याच आनंदात ही मुलं केव्हा मोठी झाली हे त्याला काही समजलंच नाही. 6 वर्षाची मुलं झाली. तेव्हाच्या काळात गुरुकुलमध्ये पाठवण्याची पद्धत होती आणि त्यांचे गुरु ते भास्कराचार्य. आणि त्यांनी भास्कराचार्याकडे शिक्षणासाठी पोरांना आश्रमात पाठवलं. आणि या दोघांनी पण अगदी शिक्षण आत्मसात करून घेतलं. 14 विद्या 64 केला. राज्याचं शिक्षण म्हणजे एक चांगला पुरुष, चांगला घडून इथं वापस आले. कुसुमश्रेष्ठीच्या घरी हा विरूपाक्ष आणि कन्यका वापस आले. त्यावेळेस कुसुमश्रेष्ठीला खूप आनंद झाला. ही कन्यका अगदी उपवर होती, अतिशय सुंदर. म्हणजे तिथं नयनरम्य रूप पाहून कुणीही मोहित होईल इतकी सुंदर ही कन्यका होती. त्यामुळे कुसुमश्रेष्ठीला खूप आनंद झाला होता. पण म्हणताना आनंद काही काळ टिकत असतो, तसंच काहीच झालं तिथं. आणि इकडे पांडवाच्या वंशावळ्यात जसे अभिमन्यू, अर्जुन, जन्मंजय हे जसे वंशावळी आहे पांडवाची, त्यातच विजयरथ नावाचा एक राजा झाला. आणि त्या विजयरथाचा मुलगा होता विष्णुवर्धन. हा सुद्धा 64 कला विद्या शिकलेला होता. त्याला वाटले की आपण सुद्धा राज्य मिळवावे आणि म्हणून तो राज्य मिळवायच्या मागे लागला. आणि एक राज्य मिळवता सगळ्यांचा पराजय करता तो पेनिगुंडा इथे आला. पेनिगुंडा इथे आल्यानंतर ती सुंदरशी नगरी पाहून, जशी विश्वकर्म्यानेच निर्मिती केली आहे त्या नगरीची, असं त्याला वाटायला लागलं. तिथं तो विश्रामाला थांबला. विश्राम भवन मध्ये जाता काय झालं, ही कन्यका आपल्या सखींसहित तिथल्या उद्यानात खेळत होती. आणि या विष्णुवर्धनाचं लक्ष तिच्याकडे गेलं. अहो, इतकी सुंदर रूपवती कन्या पाहून कोणाचं मन वळणार नाही. आणि अतिशय म्हणजे तिचं वर्णन मी काहीही करू शकत नाही, ती एवढी सुंदर होती. आणि राजा पाहून मोहित झाला, मंत्रमुग्ध झाला. त्याला जिकडे तिकडे कन्यकाच दिसायला लागली. आणि त्याने निश्चय केला की मी विवाह करेन या मुलीशीच करणार. त्यामुळे मंत्र्याला सांगितलं की मला ती प्राणप्रिया मिळवून दे. तुम्ही काहीही करा, माझं सर्व राज्य द्या, काही द्या, पण मला ती प्राणप्रिया मिळवून द्या. मंत्री कुसुमश्रेष्ठीकडे गेला आणि सांगितलं की मला राजाने असा निरोप पाठवलेला आहे, तुमची कन्येशी मी विवाह करणार आहे. तुमच्या कन्येशी मी विवाह करणार आहे आणि तुम्ही जर विवाह करून देत नसाल तर मी तिला पळून घेऊन जाणार आहे आणि तिच्याशी लग्न करणार आहे. आणि माझं राज्य सुद्धा मी तुम्हाला पूर्ण द्यायला तयार आहे, असं त्याच्याकडे निरोप पाठवला. पण कुसुमश्रेष्ठी हा धर्माचा आचरण करणारा होता. त्यामुळे काय झालं, एक तर तो क्षत्रिय होता, आपण वैश्य. त्यामुळे त्याला वाटलं की एवढं मी कसं करणार. तो त्याच्या धर्मात बसतच नव्हतं. आणि हा वयाने अतिशय मोठा होता विष्णुवर्धन. त्यामुळे त्याची जो प्रस्ताव होता तो नाकारला. जेव्हा हा प्रस्ताव नाकारला तेव्हा विष्णुवर्धनला अतिशय राग आला. पण इकडे हा कुसुमश्रेष्ठी म्हणाला की आपण आता काय करावं, आपल्याला तर मुलगी द्यायची नाही त्याच्याकडे. मग त्यांनी आपले नातेवाईक आणि आपल्या विसरून नगरेश्वर मंदिरात एक चर्चासत्र घेतलं. आणि त्या चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं की आपण जर हा करणारच नाही लग्न, तर आपण सगळेजण देहत्याग करूया, आत्मार्पण करूया, असं त्यांनी ठरवलं. आत्मार्पण म्हटलं की बघा किती भीती वाटते. जे आपले 714 गोत्र होते तर 612 गोत्र यांनी लगेच देशांतर करून पळून गेले. फक्त 102 गोत्रच राहिले. आणि ते 102 गोत्रच म्हणजे आपले नातेवाईक होते सगळे. आणि ते नातेवाईक फक्त थांबले
बाकी सगळे देशाटन करून गेले. तरी पण कुसुमाश्रेष्ठी म्हणाले की आपण आता देहत्याग करूया, आत्मार्पण करूया. पण त्याच्या मनात आलं की मी ज्या कन्येला एवढ्या मेहनतीनं तिने माझ्याजवळ जन्म घेतला, या कन्यकेला मी कसं, इतकी सुंदर माझी रूपवती मुलगी, या कन्यकेला मी कसं आगीत उभं राहा म्हणून सांगू, या कन्यकेला कसं मी देहत्याग करायला सांगू. त्यामुळे कुसुमाश्रेष्ठी अतिशय दुःखी झाला होता की मी काय करू. त्यावेळेला वासवी तिथे आली आणि वासवी म्हणाली, हे तात, हे तात, तुम्ही भिवू नका. कारण काय, मी तर जगताची माता आहे, मी जगताची माता आहे. आणि तुम्ही माझे तात आणि मी तुमची मुलगी, मी तुमची कन्या आहे. पण हे आपलं नातं असं तुम्हाला नातं आहे हा तुम्हाला भास होत आहे. कारण हे सगळे माया मोह पसारा आहे. मी तर सगळ्या जगाचा उद्धार करायला आलेली आहे, मी पार्वती आहे असं म्हणाले. आणि त्यांना सांगितलं की आत्मा, त्यांना आत्म्याचं ज्ञान दिलं. आत्मा हा कोण आहे, आत्मा परमात्मा काय आहे. आत्मा म्हणजे काय, आत्मा म्हणजे आपला आत्मा जो कधीही नश्वर होत नाही, कधीही त्याला ऊन लागत नाही, कधीही पाऊस लागत नाही, असा हा आत्मा आहे. आणि हा आत्मा अमर आहे. फक्त देहालाच जन्म मरण आहे, आत्म्याला जन्म मरण नाही. जर आपल्या लक्षात आलं तर आपण सुख दुःखाच्या परी जाऊ शकतो. आणि तुम्ही सुख दुःख करून घेऊ नका, मी आत्मार्पण करायला तयार आहे असं तिनं बरंच काही अध्यात्मज्ञान आपल्या पित्याला सांगितलं. आणि त्यानंतर देहत्याग करायला सगळेजण तयार झाले. कुंड तयार केले, 103 कुंड अगदी सुंदर रीतीने सजवले होते. आणि त्या देवीला सांगितलं होतं की तुम्ही नववधू सारखं तयार होऊन तिला बोलवलं होतं. आणि त्यावेळेस काय झालं, नववधू सारखं तयार करायला सांगितलं. पण इकडे हा विष्णुवर्धनला समजलं की ही देहत्याग करणार आहे. त्यावेळेला त्यांनी काय केलं, विष्णुवर्धनाने देवीला समजलं की विष्णुवर्धन आपल्याकडे येणार. त्याच वेळेस देवीने त्याला शाप दिला की तुला जोपर्यंत ही देहत्यागाची बातमी तुझ्यापर्यंत येतील त्यावेळेस तुझ्या डोक्याची 100 चक्री येऊन तुझ्याच पायावर लीन होतील असं जेव्हा सांगितलं. त्यावेळेला देवी ही तयार झाली, अगदी नववधू सारखी सुंदर तयार झाली. आणि इतकी सुंदर देवी, आणि तिच्यावर हिऱ्या माणक्याचे दागिने घातले. काय तिचं रूप असं याचं वर्णन आपण करूच शकत नाही. आणि ज्यावेळेला त्या विष्णुवर्धनला समजलं की देहत्याग करणार आहे, त्याच वेळेला त्याच्या डोक्याचे 100 चक्र येऊन देवीच्या चरणी लीन झालं. आणि देवी देहत्याग करायला तयार झाली. अशी ही रूपवती देवी त्यावेळी तिने निश्चय केला होता आणि म्हणाली होती की आपल्या समाजात अतिशय सुंदर नको. कारण काय, रूप असलं, रूपामुळेच हे सर्व देहत्याग आत्मार्पण करायची आमच्यावर वेळ आलेली आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे देवी ही आत्मार्पणाला तयार झाली आणि आत्मार्पण केलं. असं ही देवी, आपल्याकडे 102 गोत्रज आहेत. आपण देवीचे नातेवाईक आहोत. आपण आता देवीच्या अगदी जवळचे आहोत. आपण वैश्य समाज, आपल्या या देवीचे अनंत उपकार आहेत तिचे आपल्यावर. ही देवी आणि आपल्या 102 गोत्र, आपण देवीचे नातेवाईक आहोत. तिचे आभार म्हणावे तेवढेच. अशी ही जगन्माता, तिला मी कोटी कोटी वंदन करते. आणि तुम्हा सर्वांना सुद्धा वासवी जयंतीच्या शुभेच्छा करते आणि माझे 2 शब्द संपवते.